करताय, ह्या पोरांना शिकवण्याचा का अट्टास करताय, असा एकंदरीत मेसेज त्यांना द्यायचा होता. आणि मी त्या मेसेजच्या विरोधात काम करत होतो. माझ्या विरुद्ध अनेक केसेस लादण्यात आले. मी फार संघर्ष केला, विधानसभेपर्यंत गेलो आणि ती शाळा तुटली. त्यानंतर ती शाळा उभी राहिली, उभा केली. त्यावेळेला माझा वेगळा जन्म झाला. त्यावेळेला खऱ्या अर्थाने राजेश खंदारेचा जन्म झाला. एकनाथजी शिंदे साहेबांचाही संघर्ष मी डोळ्यांनी बघतोय की माझ्या स्वप्नातला जो हिरो आहे तो त्या हिरोला फॉलो करण्याची मला एक ही संधी होती. शिंदे साहेबांनी तर जाती, धर्म, प्रांत, भाषा ह्याच्या पलीकडे जाऊन त्या प्रत्येक स्त्रीचा आदर केला आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांचा जय जयकार मला ऐकायला मिळतोय. फेक नेरेटिव्ह सेट करून तुम्ही राज्यकर्ते बनणार असाल तर त्या विकासाचं काय. नमस्कार मित्र हो, नमस्कार मंडळी, सर्वांना जय महाराष्ट्र. व्हॉइस ऑफ शिवसेना, आवाज कुणाचा, शिवसेनेचा, या आपल्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका मुंबईच्या हॉट टॉपिकबद्दल बोलणार आहोत. हॉट टॉपिक म्हणजे मुंबईतली झोपडपट्टी धारावी. आपल्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत राजेश खंदारे. राजेश खंदारे हे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आहेत, जे या विधानसभेच्या निवडणुकींना सामोरे जात आहेत. नमस्कार राजेश सर. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते धारावी? धारावी आमचा आत्मा आहे आणि त्याच्याबद्दल नेहमीच आमच्या मनामध्ये अतिशय प्रेम आहे. कारण जिथे माझा जन्म झाला आणि मी तिथेच मोठा झालो आहे आणि त्या धारावीनीच मलाही आज इथपर्यंत आणून तुमच्यासमोर पोचवलं आहे. हे सगळं जे उपकार आहेत ते धारावीनीच केलेले आहेत. त्यामुळे धारावी माझी आई आहे, एवढंच मी म्हणेल. नाही, पण धारावी म्हटलं की जसंच आता इंट्रोला जे माझ्या तोंडून ओघवता आलं, कारण धारावीचे पहिलं इम्प्रेशन हे बदनाम असंच आहे. हे असं का? याची विविध पैलू आहेत. आज धारावीचा जन्म, आज जर आपण इतिहासात गेलात तर जवळपास 80-90 वर्षापूर्वी वेशीच्या बाहेर असलेलं एक खाडीचा इलाका, जिथं अतिशय म्हणजे जे शहराच्या बाहेर असलेला एक विभाग होता, जिथं शीव होती. शीव म्हणजे सायन, मुंबईची शीव होती. आणि त्या शीवच्या बाहेर असलेला इलाका होता धारावी, जिथं मासेमारी केली जायची. आणि जवळपास 100-125 वर्षापूर्वी जर आपण गेलात तर तिथे एक छोट्या छोट्या वस्त्यांची सुरुवात झाली होती, झोपडपट्ट्यांची सुरुवात झाली होती. जो स्थलांतरित लोक जे गावाकडून महाराष्ट्राच्या विविध भागातून, जो वंचित शेतकरी असायचा, ज्यांना रोजगार उपलब्ध नसायचे, अशी लोकं मुंबई शहराकडे ज्यांचं स्थलांतर व्हायचं आणि अशा स्थलांतरित लोकांच्या राहण्याची व्यवस्था ज्यांच्याकडे त्यांचे नातेवाईक नसायचे, अशा लोकांनी तशा ठिकाणी बारदाण्याचे, कापडाची घरं, फळ्यांची घरं बांधून त्यांची आपली आपली व्यवस्था त्या खाडीच्या आसपास करायला सुरुवात केली. ती झोपडी हळूहळू वसायला सुरुवात झाली आणि त्यातूनच ह्या धारावीचा जन्म झाला. धारावी जर 40 वर्षा किंवा 50 वर्षापूर्वी आपण गेलं तर हा एक पूर्ण ओपन प्लॉट होता. त्यावेळेला लोकवस्त्या बिलकुलच नव्हत्या आणि त्या दरम्यान जे लोकनेते इथे उपलब्ध होते त्यांनी जर नव्या मुंबईच्या धर्तीवरती जर इथे सेक्टरच्या पद्धतीने जर हे शहर वसवलं असतं तर आज ह्या झोपड्या इथे निर्माण झाल्याही नसत्या, असं माझं मत आहे. त्या वेळेचे राज्यकर्ते ह्याच्यासाठी ते जबाबदार आहेत. त्यांनी तो दृष्टिकोन ठेवला नाही. धारावीवरती त्यांनी त्या पद्धतीने प्रेम केलं नाही. त्यांचं शहर हे आनंदी असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, ह्यासाठी ते नियोजन करण्यासाठी ते सपशेल फेल झालेले असतील. त्यांची वैचारिक पातळी त्या पद्धतीची नसेल, म्हणूनच ह्या शहराला असं बदनाम होण्याचं, धारावीला बदनामीला सामोरे जावं लागतं आहे. आता तुम्ही या धारावीत अनेक NGOच्या मार्फत काम करताय, अनेक वर्ष तुम्ही काम करताय. तुम्हाला काय वाटतं, धारावीचा हा जीवनमान, हा स्तर वाढविण्यासाठी काय करता येईल आणि तुमच्या मनात धारावीबद्दल काय आहे? ॲक्च्युली धारावीमध्ये अनेक NGOज गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत. म्हणजे
त्यांना वाटतं त्यांना त्यांच्याकडे अनेक योजना आहेत, परंतु त्यांना तसं फ्रीडम मिळत नाही आहे. त्यांच्या योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी देखील प्रतिबंध आहेत. जे मी एक राज्यकर्त्याच्या बाहेर राहून त्या NGO सोबत काम करताना त्यांचे माझे हितसंबंध अतिशय जिव्हाळ्याचे झाले, कारण मी एक राज्यकर्ता नव्हतो म्हणून. कारण त्यांना विश्वासू माणूस म्हणून त्यांनी माझी निवड केली गेल्या 12-15 वर्षात. कारण राज्यकर्त्यांबरोबर काम करत असताना, कारण NGO जरी असले तरी त्यांच्यावरती राज्यकर्त्यांचा एक मोठा प्रभाव होता. धारावीमध्ये कुणालाही शिरकाव करताना किंवा कुठलेही काम करताना अशा राज्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच, त्यांची मर्जी राखूनच विकास करू शकत होते. आणि राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती विकासाच्या विरुद्ध होती. त्यामुळे NGO सेक्टरमधील लोक ज्यांनी वेगवेगळी शहरं, आपण आदिवासी पाडे बघितलेत, छोटी छोटी गावं बघितलेत, एखाद्या NGOने विचार केला तर गावाच्या गावं त्यांनी डेव्हलप केलेत, शहराच्या शहर मोठ्या प्रमाणात डेव्हलप केलेत. धारावी असा काही मोठा विषय नव्हता, परंतु NGO सेक्टरला देखील अनेक प्रतिबंध, जर तुम्ही त्याच्या खोलात गेलात तर ते तुमच्या लक्षात येईल की NGO सेक्टरला देखील राज्यकर्त्या, जे स्थानिक राज्यकर्ते, यांचा मोठा विरोध झेलावा लागतो, त्यांचा मोठा प्रतिबंध झेलावा लागतो. म्हणूनच ते माझ्यासारख्या एका सर्वसाधारण व्यक्तीच्या सानिध्यात आले. मोठ्या प्रमाणात गेल्या 14-15 वर्षात जवळजवळ 35 एक NGOज माझ्यासोबत काम करत आहेत. आणि आम्ही सगळे मिळून कुणाचाही रोष न ओढवता जनहिताचं काम सातत्याने गेले 13-14 वर्ष गुण्यागोविंदाने करतो आहे. नाही, पण धारावीत अजूनही रस्ते, गटार, आता आपण कोविडचा काळ बघितला तेव्हा तर धारावी खरंच रेड झोनमधून बाहेर आलीच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण पहिलं कोळीवाडे किंवा जे जवळ राहणारे असे गच्च वस्ती आहे, यांना या गोष्टीचा फटका बसला किंवा त्यांना त्यातून खूप जास्त संकटांना सामोरं जावं लागलं. आता धारावीचे रस्ते आहे, गटार आहे, त्याही पुढे गेले तर शिक्षण व्यवस्था आहे. तर या गोष्टींसाठी तुम्ही आता इतके वर्ष काम करताय, तर या गोष्टींकडे लक्ष देऊन आत्तापर्यंत काय डेव्हलपमेंट किंवा आत्तापर्यंत काय प्रगती झाली आणि यापुढे काय करता येईल? खरं तर आज आपण धारावीच्या स्लमबद्दल बोलतो आहे, आणि ह्या स्लमचं एकंदरीत जर आपण अभ्यास केला तर ते एक जाणीवपूर्वक निर्माण केलेली लोकवस्ती आहे असं माझं मत आहे, की ज्याच्यामध्ये स्थानिक राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक ती व्यवस्था अशा पद्धतीने ठेवण्याचं एक षडयंत्र केलं आहे. अनेक लोकांनी हा विकास करण्याचे प्लान केले, त्यांनी त्याचं विकासाचे आराखडे लोकांना गेल्या 25 वर्षापासून दाखवले. त्यांनीच दाखवले, विकासाचे आराखडे दाखवले, वस्ती कशी बनेल, वस्त्यांमध्ये रस्ते कसे बनतील, उद्यानं कशी बनतील, हॉस्पिटल्स कसे बनतील, कॉलेजेस कसे बनतील, ह्याचं सगळं मॉडेल गेल्या 3 इलेक्शन्स म्हणजे निवडणुकांमध्ये धारावीकर म्हणून आम्ही बघतो आहे. एक साधारण नागरिक म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी सातत्याने बघतो आहे की 2002ला जेव्हा हे मॉडेल्स मी बघितलं, आम्ही फार आनंदी होतो की धारावीचा माझा विकास होणार आहे. नवे मुंबईसारखं एक टुमेकदार शहर इथे असणार आहे, निर्माण होणार आहे, ह्याचा आनंद आम्हाला सर्वांनाच होता. परंतु आता माझी मुलं माझ्या त्यावेळेच्या वयात आलीत, परंतु एकही वीट किंवा एकही उलट अजून बकास त्याच्या दिशेने त्या शहराची वाटचाल सुरू आहे, धारावीची वाटचाल सुरू आहे. ह्याच्या मागं राज्यकर्त्यांचं प्रमुख इंटेन्शन आहे. परंतु आज शैक्षणिक व्यवस्थाकडे जर आपण विचार केला तर तिथे कोणत्याही प्रकारची शैक्षणिक व्यवस्थाच नाही आहे. पण जी गरज आहे धारावीची गरज आहे, शैक्षणिक व्यवस्थेची जी गरज आहे, जर आपण धारावीचा सर्वे केला तर मी एका शैक्षणिक संस्थेमध्ये गेल्या 11 वर्षापासून काम करतो आहे, म्हणून त्याच्याबद्दल अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला आकडेवारी सांगू शकतो की धारावीमध्ये आज प्राथमिक शिक्षणाच्या योग्य जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती जवळपास 2 लाख ते 2,20,000 आहे. एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी तिथे उपलब्ध आहेत. परंतु तुम्ही शाळांची उपलब्धता जर बघितली, म्हणजे ज्या शाळांना मान्यताच दिली जात नाही पहिलं तर, कारण DRP लागू आहेत, प्लान सिटी आहे, अंडर प्लान आहे, त्यामुळे नवीन शाळा निर्माण होऊ शकत नाहीत किंवा त्या शाळांना तशा परवानग्या दिल्या जात नाहीत बांधण्यासाठी.
त्यामुळं मग ही मुलं शिकणार कसं? तर ही मुलं शिकूच नये ह्याचं एक मोठं नियोजन तिथं केलं जातं आहे. मी स्वतः शाळांचे अगदी अनेक परवानग्या मागतो आहे. गेल्या 4 वर्षापासून, 5 वर्षापासून, 3 वर्षापासून, 7 वर्षापासून. शिक्षण मंत्री आमच्या स्थानिक नेते असताना देखील त्या परवानग्या आम्हाला मिळत नाही आहेत. म्हणजेच ह्याचा अर्थ काय? तर आमच्या मुलांनी शिकता कामा नये आणि शिक्षण जर घेतलं त्यांनी तर ते उच्च शिक्षित तर होऊच शकत नाहीत. कसे होऊ शकणार? कारण आम्हाला जे दिलं जाणारं शिक्षण आहे ते दुय्यम दर्जाचं आहे. आम्ही CBSE, ICIC जे आज जे बोर्ड आज आपण दुसऱ्यांचं शिक्षण धीरूभाई अंबानींच्या शाळांमध्ये बाजूच्या अगदी अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती जे दिलं जाणारं आमचं शिक्षण आहे, त्या शिक्षण व्यवस्था किंवा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शाळेमध्ये दिलं जाणारं शिक्षण आहे ते आमच्या धारावीकरांसाठी दूरपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही. याच मुद्द्यावर मी येणार होतो की तुम्ही म्हटलात मागची 3 टर्म म्हणजे 15 वर्ष झाली. 15 वर्ष जर तुम्ही यात सुधारणा दिसली नाही. तिथे एकनाथ गायकवाड होते जे खासदार होते, जे आता नाहीये, परंतु त्यांची सुकन्या वर्षाताई या स्वतः शिक्षण मंत्री होत्या. बिलकुल. तरीही तिथे शिक्षणाबद्दल इतकी उदासीनता कशी? म्हणजे तुम्हाला खरंच असं म्हणायचं आहे की राज्यकर्त्यांनी तिथल्या मुलांना केवळ स्वतःचे मतदार किंवा स्वतःचे कार्यकर्ते या पलीकडे जाऊ दिलं नाही. ही त्यांची उदासीनता आहे, त्यांची विचारधारा आहे. ही विचारधारा तिथल्या स्थानिक लोकांची नाही. आज मी पण तिथला स्थानिकच आहे आणि माझी विचारधारा वेगळी आहे. परंतु वर्षाताई ह्या नुसत्या शिक्षण मंत्री नाही आहेत, तर त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्या प्रोफेसर देखील आहेत. त्या शिक्षण देणाऱ्या एक शिक्षिका आहेत आणि आमचा जो आमदार होते, मंत्री होता, तो शिक्षक होता. हे आमच्यासाठी अतिशय आदराची बाब होती आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे फार आदराने बघत होतो की एक शिक्षक आमचा नेता आहे. परंतु शिक्षणाबाबत ज्या वेळेला त्यांची उदासीनता बघितली राजकारण करताना, त्यावेळेला मला फार दुःख झालं की आमचा हा शिक्षक शिक्षणासाठी शिकवण्यासाठी का उदासीन आहे, त्याची गरज का आहे राजकारणातली की माझी मुलं शिकताच कामा नये, ही त्याची राजकीय गरज आहे का, ह्याच्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या मुलाला, आज माझा मुलगा आहे माझं कुटुंबाचं, तर मला वाटतं माझ्या मुलांनी उच्च शिक्षित झालं पाहिजे, त्याने चांगलं शिक्षण पहिलं प्राथमिक घेतलंच पाहिजे, ही माझी इच्छा आहे. ज्या वेळेला धारावीचं कुटुंब प्रमुख म्हणून मी येईल तर माझ्या शाळेसाठी किंवा माझ्या परिसरातल्या ज्या मुलांच्या शैक्षणिक विषय आहे त्याच्या त्या पूर्ण गरजा त्याची पूर्तता करणं ही प्राथमिकता आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून एकच राज्यकर्ता तिथे कार्यरत असताना देखील आणि तो पेशाने प्रोफेसर असताना देखील, हे फार महत्त्वाचे विषय आहे की पेशाने प्रोफेसर असणारा राज्यकर्ता आम्हाला लाभला. नशिबाने तो 2 वेळा शिक्षण मंत्री झाला. परंतु शिक्षणाप्रती त्याची उदासीनता जर तुम्ही बघितली तर अख्ख्या देशात अशिक्षितांचं म्हणणार नाही, पण ड्रॉपआउट विद्यार्थ्यांची संख्या अख्ख्या देशात सर्वात जास्त धारावीत आहे. हे फार दुर्दैव आणि निंदनीय असं म्हटलं तरी चालेल या गोष्टीला. पण मित्रांनो, एक गोष्ट आता खंदारे साहेबांशी बोलताना माझ्या लक्षात आली अशी की धारावीचं कुटुंब प्रमुख म्हणून जेव्हा मला जबाबदारी येईल, त्यांनी धारावीचा आमदार असं म्हटलं नाही, ते म्हणले कुटुंब प्रमुख. याचा अर्थ असा की ते धारावीला कुटुंब मानतात आणि खरंच त्यांच्या नेतृत्वाखाली धारावी आणि धारावीला ते आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतील, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मी पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारतो, जो आम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये विचारतच असतो की एका NGO कडून किंवा एखाद्या संस्थेकडून काम करत असताना आपण निरपेक्ष मनाने काम करत असतो, हेही तुम्हाला माहिती आहे. परंतु राजकारणी माणूस झाला की तोच काळा डाग घेऊनच येतो. मग तुम्ही NGO कडून राजकारणाकडे कसे वळला? असं आहे, राजकारणाकडे वळण्याचा माझा दूरपर्यंत कुठलाही विषय नव्हता. माझ्यात ती कुवत कोणी बघितली आहे मला माहिती नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत होतो. माझी एक मानसिकता होती की मी ज्या धारावीत वाढलो, मी ज्या धारावीत जन्मलो, मी ज्या समस्यांचा सामना घेत पुढे आलो आणि त्या समस्या माझ्या पुढच्या पिढीला, त्या समस्यातून मला कसं बाहेर काढता येईल, त्या समस्या
त्याच्या जीवनाचा अंग होता कामा नये ह्याच्यासाठी कसे प्रयत्न करता येतील. त्याला प्राथमिक शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळेल का, त्याला स्वच्छ पाणी मिळेल का, त्याला टॉयलेटवरच्या रांगेमध्ये आमच्या एक टॉयलेट 300 लोक वापरतात आणि ते 300 लोकांची सकाळची जी लाईन असते त्यावेळेला तुम्ही विचार करू शकत नाही की तुम्ही किती कंट्रोल करावं लागतं. तुमच्या पोटातल्या पोटात अनेक गोष्टी किती डिस्टर्ब करत असतील तुम्हाला ह्याचा अंदाजा नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी भोगल्यात. त्या सगळ्या गोष्टी वयाच्या 30 वर्षापर्यंत मी जवळून बघितल्यात, पाहिल्यात की अगदी लाजिरवाण्या गोष्टी आहेत, पण त्या मी भोगल्यात आणि त्यानंतर मला वाटायला लागलं की माझी जबाबदारी म्हणून ज्यावेळेला मी व्यापारातून मला मोठं बनण्याची संधी मिळाली, व्यापारातून उद्योगातून मी नक्कीच पुढे गेलो, उद्योग क्षेत्रातून 4 पैसे कमवले. त्यानंतर माझी मानसिकता ईश्वराने बदलली काही चांगल्या लोकांच्या सानिध्यात आल्यामुळं आणि मला वाटायला लागलं की मला ह्या मुलांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे, ह्या व्यवस्थेसाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी त्या विभागातील शाळेकडे वळलो 2013ला 12ला आणि त्या शाळेच्या प्रती असलेली उदासीनता अवस्था ती सगळं एक अतिशय विचित्र वातावरण, म्हणजे अगदी जिथे बेंच नाही, ज्याचं छत पूर्ण लिकेजेस आहे, जिथे अगदी मुलींच्या टॉयलेटची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, हे सगळं बघून मी फार म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला मी गेलो, कारण मी माझं एक वेगळं जीवन होतं की व्यापारी जीवनाच्या 30 वर्षापर्यंत मी बिझी होतो. तदनंतर माझ्या ह्या शाळेकडे मी वळलो, ते अनावधानाने वळलो की बाबा ज्यावेळेला राज्यकर्त्यांच्या संपर्कात आलो त्यावेळेला ह्या शाळेच्या प्रतीची असलेल्या अनेक गरजांपोटी त्या शाळेतील जे ट्रस्टी आहेत ते तिथे येत होते, त्या समस्या सांगत होते आणि त्यावरती कोणतंही काम करण्यासाठी राज्यकर्ते तयार नव्हते. त्यावेळेला मलाच वाटायला लागलं की मी जाऊन ते बघितलं पाहिजे का. आणि मग मागच्या दाराने मी त्या शाळेत त्या प्रवेश केला की काय प्रॉब्लेम्स आहेत ह्या मुलांचे. इथं राज्यकर्त्याकडे तरी येत आहेत, हे राज्यकर्ते त्यांना थातूरमातूर काहीतरी उत्तरं देत आहेत, ती रडत परत जात आहेत. त्या मुलांची अवस्था काय असेल हा प्रश्न मला झोपू देत नव्हता. म्हणून मी एक दिवशी शाळेत गेलो. म्हणजे अगदी 100 फुटावरती असलेल्या शाळेत मी कधीच गेलो नव्हतो. माझं दुकान आणि माझी शाळा याच्यामध्ये केवळ 100 फुटाचं अंतर होतं, पण मी माझ्या व्यवस्थेत फार बिझी होतो. परंतु हे सगळं होत असताना मला वाटलं की मला जाऊन बघितलं पाहिजे. ती अवस्था बघितल्यानंतर मला वाटलं ते बनवलं पाहिजे. ह्या मुलांनी असं काय पाप केलं आहे की ज्यांना गळक्या शाळेत मुंबईसारख्या शहरात बसावं लागतं आहे, त्यांना चिखलात बसावं लागतं आहे, त्यांची टेबलची बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही किंवा अगदी त्यांची टॉयलेटची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. त्यांना अगर काही आपण लिहितो आहे तर वरून पाणी लिकेजेस आहे. मला वाटलं हे बनवलं पाहिजे, हे बनलं पाहिजे आणि त्या दिशेने मी वाटचाल करायला सुरुवात केली की ह्यांची व्यवस्था की बाबा एकतर घरात त्यांची व्यवस्था व्यवस्थित नाही. घरात 8x8ची घरं, 6x6ची घरं, 10x10ची घरं, त्या घरातून ही मुलं शाळेत येणार, त्या शाळेत देखील त्याच्यापेक्षा विपरीत अवस्था आणि तिथून ते पोषक वातावरण राहिलं पाहिजे म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्नाला मी सुरुवात केली. पण त्या प्रामाणिक प्रयत्नाला राजकीय व्यवस्थेकडून भयानक विरोध होता. त्यांना वाटलं त्या दिवशी त्यांना त्यांच्या मनात पाल चुकत होती की एक राज्यकर्ता जन्माला येतोय का, राजकारणी जन्माला येतोय का. आणि तिथून त्यांनी मला राजकारणात बघितलं त्यांच्या चष्म्यातून. मी तो चष्मा कधीच घातला नाही, मी तो चष्मा कधी घालायचा प्रयत्नही केला नाही. पण एका अर्थी ते चांगलंही झालं, कारण त्यांचा चष्मा हा तुमचा आरसा झाला आणि तुम्ही स्वतःला राज्यकर्ता नाहीच म्हणत, तुम्ही कुटुंब प्रमुखच म्हणलं. कुटुंब प्रमुख म्हणूनच स्वतःला इस्टॅब्लिश करेल आणि त्याच व्यवस्थेत स्वतःला शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला राबताना दिसेल. कारण ही माझी जबाबदारी आहे जी मी आज त्या जबाबदारीला घेतलं आहे माझ्या डोक्यावर. आणि ती जबाबदारी ज्या वेळेला लोकांनी पाहिली आहे, नेत्यांनी पाहिलं आहे, त्यांच्या लक्षात आलं आहे की एक साधारण व्यक्ती, जनमानसातला व्यक्ती राज्यकर्ता किंवा लीडर किंवा कुटुंब प्रमुख म्हणून त्याची नेमणूक करता येईल का. पण ही ईश्वरी कृपा आहे ज्याने मला ह्या संघर्षातून, म्हणजे अगदी शाळेपासून तो प्रवास सुरू झाला 2013ला,
2013ला म्हणजे पहिल्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री आमच्या शाळेत आले. म्हणजे अगदी 8व्या दिवशी ज्यावेळेला मी शाळेची धुरा सांभाळली आणि 8व्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी माझ्या शाळेत आले. 15 ऑगस्टचा दिवस होता आणि 15 ऑगस्टच्या दिवशी आमच्या शाळेत एक मुख्यमंत्री आले आणि त्यांनी तिथे घोषणा केली शाळा बनवून टाकू. इट्स अ फॉल्स, म्हणजे एक बोलतात ना की आश्वासन, निवडणुकीतले आश्वासन. फार खुश झालो मी. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही बजेटिंग करा, बजेट द्या, प्लान द्या. सगळ्या गोष्टीसाठी मी 2-4 लाख रुपयाचा खर्च केला त्यावेळेला. त्याचं प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, बजेटिंग केलं. साधारण 8-8.5 कोटीचं बजेटिंग करून ती सगळं फाईल एवढ्या स्पीडली मी दिली की मला वाटत होतं हे खरं होईलच. परंतु ते दिल्यानंतर माझ्या हळूहळू लक्षात आलं की हे एक प्रकारचं खोटं आश्वासन आहे. त्यात आपल्याला गुंतवलं जाण्याची शक्यता आहे. मी गुंतलो गेलो असतो, माझी फसवणूक झाली असती, मला त्याची पर्वाही नव्हती. पण ती मुलं मला डोळ्यासमोर सातत्याने दिसत होती जी त्या चिखलात बसली होती. म्हणून मी थांबू शकत नव्हतो. मी रोज संबंधितांबरोबर बोलत होतो, मी रोज त्यांची विनवणी करत होतो. मला त्यांच्याकडून काही अपेक्षा नव्हती की त्यांनी बनवलं पाहिजे किंवा त्यांनी मला पैसे दिले पाहिजे त्या कामासाठी, हेही अपेक्षा नव्हती. पण धारावीत त्या गोष्टीच्या परवानग्या मिळत नव्हत्या बनवण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी. त्या परवानग्याही मी प्रत्येक ठिकाणी व्यवस्थेमध्ये टाकत होतो, त्यांची विनवणी करत होतो. तिथूनही मला रिस्पॉन्स मिळत नव्हता. शेवटी माझ्याकडे पर्याय नव्हता. मी ते अधिकृत म्हणा, अनधिकृत म्हणा, कुठल्याही प्रकारे त्याला रिपेअर करणं, त्या सुविधा देणं माझ्यासाठी गरजेचं होतं. तुमच्या भाषेत, त्यांच्या भाषेत ते अनधिकृत असेल. कदाचित मी ते पापही केलं आणि ते बनवलं. दरम्यान इलेक्शन्स लागल्याच होत्या आणि 2014चं इलेक्शन हेच म्हणजे आजपासून 10 वर्ष अगोदरची गोष्ट. बरोबर 10 वर्ष होत आहेत आणि हेच दिवस होते आणि मी शाळा बनवत होतो. माझी शाळा दिवाळीचेच दिवस होते. 2 महिने अगोदर बनवत होतो. संबंधितांना मी स्पष्ट सांगितलं होतं की हे तुम्हीच बनवताय असं मी सांगतो आहे, ह्याचं फायनान्स तुम्हीच देताय असं मी लोकांना सांगतो आहे, पण तुम्ही ह्याच्यासाठी सहकार्य करा. ही मुलं गरिबांची इथं शिकत आहेत. त्यांच्याकडून काही म्हणण्यात आलं नव्हतं. मी बनवत गेलो. एक सुंदरशी शाळा बनली 4-5 महिन्यात. सिंगल शाळा बनली. असं नाही की मी 4 माळे बनवले, 5 माळे बनवले, 10 माळे बनवले, काही नाही. ज्या प्राथमिक गरजा होत्या त्या पद्धतीची बनवली. आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात आणि त्यावेळेला देखील त्या मुलांच्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या 2014ला. आणि त्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये इलेक्शन्स झाले होते आणि इलेक्शन झालेल्या 4थ्या दिवशी आमची शाळा बुलडोजर लावून तोडण्यात आली. बुलडोजर लावून, मोठी पोलीस फोर्स लावून, जवळपास धारावीतले संपूर्ण पोलीस स्टेशनची फोर्स तिथे लावण्यात आली आणि बुलडोजर लावून, जसं आज आपण पिक्चरमध्ये बघतो, अगदी फिल्मी स्टाईल एक षडयंत्र माझ्या विरोधात केलं गेलं. षडयंत्र म्हणण्यापेक्षा ते माझ्या विरोधात नाही, परंतु त्या व्यवस्थेच्या विरोधात, त्या शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधात, की बाबा हे काम तुम्ही का करताय, हे काम कशासाठी करताय, तुम्ही हे शिक्षणाचा अट्टहास कशासाठी करताय, ह्या पोरांना शिकवण्याचा का अट्टहास करताय, असा एकंदरीत मेसेज त्यांना द्यायचा होता. आणि मी त्या मेसेजच्या विरोधात काम करत होतो. मला तो मेसेज ऐकायलाच येत नव्हता आणि तो कळतही नव्हता. ते माझं दुर्दैव होतं का सुदैव होतं मला माहीत नाही. त्यावेळेला तर अनेक लोकांनी मला हात जोडून सांगितलं तुम्ही या भानगडीत पडू नका, पण मी त्याची पर्वा केली नाही. मी संघर्ष करायला सुरुवात केली आणि मला त्यावेळेला ते डेमोलेशन्स झाले. माझ्या विरुद्ध अनेक केसेस लादण्यात आले. मी फार संघर्ष केला, विधानसभेपर्यंत गेलो. नंतर तो संघर्ष संपला आणि ती शाळा तुटली. त्यानंतर ती शाळा उभा केली, वाटेल त्या पद्धतीने उभा केली, संघर्ष करून उभा केली. आणि आज एक मोठं संकुल तिथे उभं आहे. त्या संकुलाच्या माध्यमातून ज्या वेळेला शाळेची उभारणी करत होतो मी, त्यावेळेला माझा वेगळा जन्म झाला. त्यावेळेला खऱ्या अर्थाने राजेश खंदारेचा जन्म झाला. मला या मुद्द्यावरच यायचं आहे की तुम्ही म्हणलात की तुम्ही 150 लोकांसमोर अगदी खंबीरपणे तुम्ही एकटे होतात, ज्यांनी मी शिंदे साहेबांबरोबर जातोय ही भूमिका मांडली. खरंच शिंदे साहेब तुम्हाला आशेचा किरण महाराष्ट्रासाठी वाटतात का, आणि जर वाटतात तर कसे?
आणि एक संघर्ष योद्धा म्हणून मी त्यांना बघतो आहे. आणि दुसरा संघर्ष योद्धा म्हणून मी माझे मित्र आदरणीय राहुल शेवाळे साहेबांना बघतो आहे, ज्यांच्याबरोबर मी शिकलो, एकत्रच आम्ही शाळेत होतो आणि त्यांचा संघर्ष धारावीतच राहिला होतो आणि त्यांचा संघर्षही माझ्यासाठी आदर्श होत होता. एकनाथजी शिंदे साहेबांचाही संघर्ष मी डोळ्याने बघतोय, ऐकतोय. किंवा एक संघर्ष योद्धा जो एवढ्या कठीण परिस्थितीत, आणि ते आमच्यासाठी एक प्रेरणास्थान होतं की एवढा संघर्ष करून एखादा व्यक्ती एवढे मोठमोठे निर्णय घेऊ शकतो. आणि हे सगळं स्वप्न होत होतं की माझ्या स्वप्नातला जो हिरो आहे तो त्या हिरोला फॉलो करण्याची मला एक ही संधी होती. आणि त्यासाठीच मी त्या हिरोला ह्या दोन्ही हिरोला फॉलो करायसाठी गेलो तिथे. माझं कुठलीही डिमांड्स नव्हत्या. एवढ्या लोकांच्याला रिजेक्ट करून एका साधारण व्यक्तीला, साधारण मुलाला, ज्याचं कोणतेही राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे, जो कुठेच तुम्हाला फेसबुक नाही, माझे अकाउंट्स नाहीत, पेज नाहीत, लोक हसतात मला की अरे हा कोणता नेता आहे की ज्याच्याकडे अजून फेसबुकचे अकाउंट्स नाहीत किंवा इन्स्टाचे नाही आहेत. नाही, पण मुळात मुद्दा हाच येतो की छत्रपती शिवप्रभूसुद्धा जेव्हा होते तेव्हा आपल्याला माहिती आहे तो खबरदार जर टाच मारून त्या मुलाला कुठे माहीत होतं की मी स्वतः शिवप्रभूंना बोलतोय हे, परंतु माझा राजा आहे आणि माझ्या शेताला काय झालं तर माझा राजा तुला जिवंत सोडणार नाही, ही ताकद कामाची होती, कार्याची होती. त्या कार्यालाच पुढे घेऊन जाणं किंवा त्या कार्यालाच प्राथमिकता देऊन काम करणारं व्यक्तिमत्व तुमचं आहे. आणि तसंच शिंदेसाहेबही आहेत, कामाला प्राथमिकता देऊन, अगदी स्वतःच्या आरोग्यालाही प्राथमिकता नाही पण त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी त्यांचं पहिलं पाऊल असतं, प्रत्येक पाऊल असतं. आत्ता आपण जी अख्ख्या महाराष्ट्रभर ज्या योजनेची चर्चा आहे किंवा पूर्ण देशभर चर्चा आहे ती लाडकी बहीण योजना. बऱ्याच लोकांनी तिला ट्रोल केलं, म्हटलं तुम्ही आमिष दाखवताय, तुम्ही रिश्वत काय म्हणतात ब्राईब देताय तुम्ही. परंतु या मागचा उद्देश की त्या स्त्रीला असं वाटतंय की इतक्या वर्षात जे झालं नाही ते आत्ता झालं, मला किती पैसे मिळत आहेत यापेक्षा माझा विचार होतोय हा महत्त्वाचा. हा विचार शिंदेसाहेबांनी केला. ही योजना धारावीकरांकरिता म्हणजे धारावीतील आपल्या स्त्री शक्तीकरिता कितपत फायदेशीर ठरली आणि त्याचा आत्ता निवडणुकीत कितपत आपल्याला फायदा होऊ शकतो? मी तर ग्राउंडचा कार्यकर्ता आहे. मी प्रत्येक घराघरात फिरतोय आणि मनामनात आहे. आणि प्रत्येक घरात जात असताना ह्या गोष्टी ज्या वेळेला त्या माझ्या बहिणींबरोबर मी भेटतोय, त्यांचा आनंद एवढा भयंकर आहे, एवढा भयंकर आहे की शिंदेसाहेबांनी तर जाती, धर्म, प्रांत, भाषा ह्याच्या पलीकडे जाऊन त्या प्रत्येक स्त्रीचा आदर केला आहे, त्या प्रत्येक बहिणींचा आदर केला आहे. त्यांनी धारावी एक असं क्षेत्र आहे जिथं मुस्लिम्स मोठ्या संख्येने तिथे राहत आहेत. म्हणजे महिलांचा तर विचार केला गेलाच, बाकी बघायला गेलं तर युवा सगळ्याच गोष्टींचा विचार काम शिंदे सरकारांनी काम केलं आहे. मला एक गोष्ट सांगा की लाडकी बहीण योजना ही तर आता सुरू आहे आणि ती अखंड सुरू राहणार. आता 1500चं आपण 2100ही करू असं शिंदे साहेबांनी सांगितलं. या गोष्टीचा महिला सक्षमीकरणाकरता, धारावीतील महिला सक्षमीकरणाकरता कसा वापर करता येईल याचा काही विचार केला आहे का तुम्ही? जर ग्राउंडवरती आपण गेलात तर हा शहरी आदिवासी विभाग आहे. हा आदिवासी विभाग आहे खऱ्या अर्थाने, आणि तो शहरी आदिवासी विभाग आहे. आणि त्या समस्या ज्या शहरातल्या आदिवासी ज्या गावाकडल्या किंवा आदिवासी विभागातल्या महिलांना ज्या परिणाम भोगावे लागतात की बाबा काहीच्या ठिकाणी बाबा टॉयलेटची व्यवस्था नाही, रस्ते चांगले नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही. अगदी पाण्याचा दर्जा जर तुम्ही लॅब टेस्ट केली तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही गटराचं पाणी पितो आहे, ज्याच्यामध्ये गटराच्या पाण्याचे 20 ते 30% अंश आपल्याला सापडतील लिटरली. म्हणजे असा सगळा व्यवस्थेत त्या स्त्रिया त्या सगळा उपभोगत आहेत. आणि त्या स्त्रियांसाठी ह्या योजनेचं किती महत्त्व असेल. त्या जवळजवळ 80% स्त्रिया या डेली वेजेसवर काम करणाऱ्या आहेत. त्यांचे वेजेस काय आहेत हे ऐकून देखील तुम्हाला कधी कधी की बापरे
तुम्ही विचारही करू शकत नाही. त्या वेजेस की लिटरली 50 रुपये 100 रुपयाच्या वेजेसवर किंवा 200 रुपयाच्या वेजेसवरती देखील काम करणाऱ्या महिला तिथे आज उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी एक आदर्श योजना आहे, त्यांच्यासाठी एक मोठा आधार आहे योजना, ही आधार असलेली योजना आहे. त्यांना असं वाटायला लागलं की एखादी मोठी लॉटरी लागते ना 1 कोटीची, त्या पद्धतीने त्या खुश आहेत. त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघतोय. आज मला नशिबाने या सगळ्या गोष्टी भोगण्याची संधी दिली आहे साहेबांनी, की बाबा, कारण घरोघरी मी ह्या निवडणुकीच्यामुळे जाऊ शकतो आहे आणि त्यावेळेला त्या समस्याही जवळून बघतोय, पाहण्याची संधी मिळते. जिथं सूर्य पोचू शकत नाही, जिथं सूर्यकिरण पोचणं शक्य नाही, सूर्याची देखील ताकद जिथे कमी पडते, अशा ठिकाणी पोचावं मला लागतंय. आणि तिथे पोचल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचा जय जयकार मला ऐकायला मिळतोय. अरे वा. की बाबा ह्यांनी आमच्यासाठी हे काम केलं आहे आणि आता त्या स्माईल्स, हॅपी स्माईल्स, त्या सगळं सांगून जात आहेत. धारावी म्हटलं की सगळेच राजकीय पक्ष सगळ्यांचं, म्हणजे जसं एखादा साखरेचा खडा पडला असेल तर मुंग्या कशा एकत्र येतात चिकटायला, तसं ते धारावीला सगळे राजकीय पक्ष चिकटायला येतात. मग सहानुभूती देणार, मग सगळ्या गोष्टी होणार. या सगळ्या गोष्टीतून महायुतीचं धारावीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि महाविकास आघाडीचा धारावीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, काय फरक दिसतो? फरक एकच आहे. महाविकास आघाडी जेव्हा सरकारमध्ये आली, त्यांनी योजना आणल्या. त्या योजना केवळ कागदावरती ठेवल्या, कागदी घोडे नाचवले, लोकांची फसवणूक गेले 25 वर्ष योजनेच्या माध्यमातून. योजना आणणं आणि योजना इम्प्लिमेंट करण्याचं धाडस करणं. काही गोष्टी आपण करत असताना त्या धाडसाने इम्प्लिमेंट करण्याचं धाडस तुमच्यामध्ये असलं पाहिजे. चुका या होतील, मी म्हणत नाही प्रत्येक गोष्ट तुम्ही करत असताना त्या 100% करेक्ट आहेत, असं 100% करेक्ट करणारा माणूस आज जगात कुणीही नाही. काम करत असताना तुम्ही चुकणार आहात, पण कामच नाही करणार, कामच करू नाही देणार आणि मग काय करायचं? लोकांच्या डोक्याशी, लोकांच्या चुकीच्या फेक नेरेटिव्ह सेट करून तुम्ही राज्यकर्ते बनणार असाल तर त्या विकासाचं काय? त्यांच्या जीवनाशी तुम्ही खेळू नका. थोडं मागं पुढं होईल ना, पण तुम्ही त्यांच्या विकासासाठी विचार केला पाहिजे. एखादी तुम्ही योजना आणत असाल, त्याच्यामध्ये त्यांच्या अपेक्षा कदाचित जास्त असतील, कमी जास्त होऊ शकतील. आज समजा हा विकास करताना 350 फुटाचं घर काही लोकांना मिळत असेल, काही लोकांची अपेक्षा असू शकेल 400चं घर पाहिजे, 450चं घर पाहिजे, असू शकतात. त्याच्यावरती विचार विनिमय होईलही, पण योजनाच होता कामा नये. हा विचार कसा काय योग्य असू शकतो? योजनेसाठी आपल्या ज्या काही गरजा असतील त्याच्यावरती विचार विनिमय मांडणारी विरोधक असलेच पाहिजे. विरोध असला पाहिजे, तो सकारात्मक असला पाहिजे. विरोधाला विरोध नसला पाहिजे. विरोध सकारात्मक दृष्टिकोनातून ठेवून विकासाकडे नेण्याचा असला पाहिजे. तेव्हा त्या व्यवस्थेचा विकास होईल. तुम्ही नकारात्मक दिशेने तो विरोध कराल तर सर्वनाश होईल. मग शेवटी आज आम्ही भोगतोय, आज 40 वर्षापासून आम्ही भोगतोय धारावीकर. पूर्वीचे 20 वर्ष त्यांनी काढले की विकास विकास विकास, अगदी प्रधानमंत्र्याला आणलं. त्यावेळेला 1985 साली प्रधानमंत्र्यांनी 100 कोटी धारावीसाठी दिले. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधीजी 1985ला पहिली योजना आणली धारावीत. योजना आणली, घर किती चौरस फुटाचं दिलं? 180 फुटाचं. घर किती चौरस फुटाचं दिलं? काँग्रेसच्या तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी पहिली योजना आणली धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत, आणि त्या योजनेमध्ये घर फुटाचं किती दिलं तर 180 फुटाचं. आणि आता तेच आता ते म्हणतात आम्ही 500चं देऊ, आम्ही 600चं देऊ. अरे मग तुम्ही पूर्वी 1985ला 40 वर्षापूर्वी योजना आणली, त्यावेळेला तुम्ही 180चं का दिले? त्यानंतर तुम्ही योजना आणली 225 फुटाची, त्यावेळेला तुम्ही 600-700 का नाही देत होतात? अगदी त्यांनी महाविकास आघाडीने तर एक जाहिरातही केली आहे की जिथे जबरदस्ती कोणीतरी गुंड असं दाखवून जबरदस्ती त्या वस्ती खाली करा. आणि मुळात मुद्दा असा येतोय की जेव्हा निवडणुका येतात
तेव्हाच हा विषय गरम घेतला होतो, जातो. तेव्हाच या विषयाकडे लक्ष दिलं जातं. बाकी आमची धारावी बाकीचे 5 वर्ष हो शांत, म्हणजे ते त्यांचे दुःख भोगतायत, ते त्यांची रडगाणी आपापसात ऐकवतायत आणि आपापसात आहेत त्या ह्याच्यात सुख मानून जगतायत. मग हाच पॉझिटिव्ह विचार जेव्हा महायुतीने केला की धारावीचा विकास हा झालाच पाहिजे. परंतु सर आपण बघितलं तर धारावी ही आशिया खंडातली मोठी झोपडपट्टी म्हणतो आपण, इतकी मोठी वस्ती आहे, परंतु तिथे जे लघुउद्योग चालतात ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलेले लघुउद्योग आहेत. मग या सगळ्या स्तरातील म्हणजे महिला आहेत, मुलं आहेत, त्यांची शिक्षण व्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन या सगळ्यांचा सोय करून धारावीचा पुनर्विकास हा खरंच शक्य आहे का? बिलकुल शक्य आहे. ज्या वेळेला एखादी योजना बनते, एखादी व्यवस्था बनते, त्याच्या रिलेटेड अनेक उद्योगही बनतात. आज आपण बघतो एखादा प्रोजेक्ट आला, आज मोठे उद्योग येऊ शकतात. आज लघु उद्योग आज पिंपरी चिंचवड सारखं शहर आपण बघतोय, तिथे सुरुवातीला मोठ्या इंडस्ट्री आल्या, त्याच्या रिलेटेड अतिशय स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आसपास मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत गेल्या. त्यानंतर तिथे राहणाऱ्यांची मोठ्या संख्येने आज लोकवस्ती निर्माण झाली. लाखोच्या संख्येत घरांची गरजही निर्माण लागली की जिथला जो कोणी लेबर असेल त्याला राहण्यासाठी ज्या गोष्टी असतील, असं एक चेन आहे ती की एक गोष्ट ज्या वेळेला निर्माण होते, ज्या वेळेला निर्माण करण्याची आपली विचार होते की बाबा आपल्याला हे एखादी गोष्ट निर्माण करायची आहे, त्या वेळेला या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक सेट होऊ शकतात, होतातच. आणि त्यासाठी सकारात्मक विचार असला पाहिजे. आणि हे जे लघुउद्योग आहेत, हे लघुउद्योग तर इस्टॅब्लिश होणार, त्या गरजा आहेत, त्या समाजाच्या गरजा आहेत, त्या बंद कशा होतील? आज फरसान इंडस्ट्री ती एक हायजेनिक आणि चांगल्या व्यवस्थित जाईल. जसं मगाशी मी चर्चा करत होतो की आपण अगदी सुरुवातीच्या 40 वर्षा हॉटेल इंडस्ट्रीकडे बघितलं की बाबा आपण गव्हाच्या पिठातून हॉटेल इंडस्ट्रीमधलं मेनू काय असायचे? झुणका भाकर, पुरणपोळी, डाळ, चपाती, भात वगैरे हे मेनू असायचे. आणि ते मेनू घेऊन जर आज आपण 50 वर्षानंतर बसलो तर आपले हॉटेल चालतील का हो? बऱ्यापैकी हॉटेल इंडस्ट्री त्याच कॉमन पदार्थातून, रॉ मटेरियलमधून आपण पिझ्झा बनवतोय, बर्गर बनवतोय आणि त्या इंडस्ट्री स्पीडली चालत आहेत. आज आपण त्याच्याकडे आपण आपल्या व्यवस्थेला सुधारणं म्हणजे ते बंद करणं नाही आहे. आपली व्यवस्था जी दुय्यम दर्जाची आहे त्याला इस्टॅब्लिश करणं, त्याला व्यवस्थित करणं, त्याला जागतिक पातळीच्या लेवलवरती आणणं म्हणजे विनाश नाही आहे. तुमची एखादी फरसांची फॅक्टरी जर चांगल्या पद्धतीने बनत असेल तर त्यात वाईट काय? तुमची एखादी फुटवेअर इंडस्ट्री जर एकदम स्मार्ट बनत असेल तर त्यासाठी आपण विरोधात विचार का करतोय? तो नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात टाकलाय कोणी की नाही नाही तुमचा विनाशच होईल. अरे असं कसं काय शक्य आहे? तुमचा कदाचित मोठा विकासही होईल. तुम्ही जगाच्या पातळीवरती जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकाल का? आज तुम्ही केवळ फॅक्टरी चालवताय, पण तुम्ही जागतिक बाजारपेठेत ह्या माध्यमातून पोहोचू शकाल ना? अगदी. आज जागतिक दर्जाचं हे शहर बनायला चाललंय. तुमची एक मोठी बाजारपेठ पण होईल का? त्या दिशेने तुम्ही वाटचाल करा, त्या दिशेने तुम्ही मांडणी करा. आमचे आउटलेट्स तिथेच असले पाहिजेत का? आणि तिथे असले पाहिजे तर तुम्ही आम्हाला जगाशी जोडून देणार आहात का? ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा झाली पाहिजे, सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. मी एक उद्योजक म्हणून मी आज ह्या इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहे. मी धारावीतच राहतोय, पण मी जगाशी माझं नातं जोडलंय. अगदी NGO असेल किंवा माझा उद्योग असेल, तर मी जर नातं जोडू शकतो तर माझा हा भोळा माणूस, अशिक्षित माणूस, त्याला कुठल्याही प्रकारे तुम्ही गोल करून नुसतं नकारात्मक नॅरेटिव्ह त्याच्या डोक्यात टाकलाय. तो ज्या वेळेला एस्टॅब्लिश होईल, तो ज्या वेळेला स्मार्ट होईल, त्याची पुढची पिढीही तुम्ही शिकू देत नाही आहात. मित्रांनो, हे एक महत्त्वाचं वाक्य खंदारे सरांकडून आपल्याला आज मिळालं आहे की धारावीचा पुनर्विकास हा फक्त तिथे राहणाऱ्यांना बिल्डिंगमध्ये किंवा इमारतीतलं घर मिळवणं इतकाच नाही आहे, तर तिथल्या उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्यासाठीही मदतशीर होऊ शकतो. आणि हा एक जो मुद्दा आहे
तो दुर्लक्षित मुद्दा होता, परंतु खंदारे सरांनी आपलं या मुद्द्याकडे लक्ष वेधून दिलं आहे आणि जे झालं तर धारावीसाठी फार उत्तम आहे. आपण अगदीच आता मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की हे सगळी आपली चर्चा झाली, तुम्ही तुमचं NGO, समाजकार्य, मग राजकारण या सगळ्या गोष्टीतून अगदी न्हावून निघालाय. आता एक राजकर्ता म्हणून किंवा तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर धारावीचा कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. अशा वेळी धारावीच्या जनतेसाठी काय संदेश द्याल? एवढंच सांगेल माझ्या सर्व मातांना, बंधूंना, भगिनींना की आपण कुठलाही नकारात्मक विचार न करता सतत सकारात्मक विचार केला पाहिजे. विकास नेहमी करत असताना आपला विनाश होईल हा जो नकारात्मक विचार राज्यकर्त्यांनी आपल्या डोक्यात टाकलेला असेल तर आपण त्या विचारातून बाहेर पडलं पाहिजे की विकास करताना आपल्या गरजा काय आहेत. कारण मी तुमच्यामधलाच एक माणूस आहे आणि आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन, हे विश्वासाचं नातं आहे. आपण असा विचार कधीही करू नका की हा अन्याय, हा अत्याचार आणि ह्याची जबाबदारी ही केवळ तुमची आहे. तर एक कुटुंब प्रमुख म्हणून मी आपल्या सर्वांची जबाबदारी इथे घेतो आहे की बाबा आपल्यावरती आपल्या मर्जीतलं शहर, आपल्या इच्छेतलं शहर निर्माण झालं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला ज्याचा अभिमान वाटला पाहिजे की माझ्या मागच्या पिढीने माझ्या भविष्याचा विचार करून हे शहर निर्माण केलं आहे आणि त्याचा नक्कीच आपल्याला अभिमान असेल. एवढं मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विश्वास देतो. तर मित्र हो, आपण पाहिलं राजेश खंदारे सरांबरोबर आपण गप्पा मारल्या. त्यांनी स्वतःचं करिअर म्हणजे सामाजिक करिअर हे एका NGOतून सुरू केलं. स्वतःची शिक्षण संस्था उभारली. जिथे शिक्षणाचं कमतरता आहे, शिक्षण मुलांना मिळत नाही आहे, तिथे स्वतः शिक्षण संस्था उभारून तिथे बदल घडवण्याची कुवत आणि बदल घडवण्याचा विचार हा खंदारे सरांनी धारावीला दिलेला आहे. उद्या हे खंदारे सर धारावीचे कुटुंब प्रमुख म्हणून आपण जर धारावी मतदारसंघात आमदार म्हणून पाहत असू तर त्यात काही वावगं नाही आणि खरंच या कर्मयोगी माणसाच्या हातात धारावी सेफ आहे असंच म्हणावं लागेल. जय महाराष्ट्र.